स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे। झेडपी आणि महापालिका निवडणुकांचं भवितव्य त्यामध्ये ठरणार आहे। अनेक ठिकाणी निवडणुकीमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यामुळे हस्तक्षेप याचिका दाखल केली गेली आहे। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या पीठासमोर ही सुनावणी पार पडणार आहे। तर ही 50%ची जी आरक्षणाची मर्यादा आहे ती नेमकी कुठे ओलांडली गेलेली आहे बघूयात आपण। 17 जिल्हा परिषद आणि 83 पंचायत समिती आहेत जिथे 50%ची आरक्षण मर्यादा ओलांडली गेलेली आहे। याच्यामध्ये नागपूर आणि चंद्रपूर महानगरपालिकांचा सुद्धा समावेश आहे। 57 नगर परिषदा आणि नगरपंचायतींचा सुद्धा याच्यात समावेश आहे। आणखी तपशील घेऊयात, प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। शिवाजी, आजची ही जी सुनावणी पार पडणार आहे काय नेमकं त्याचं महत्त्व, कुठले मुद्दे याच्यामध्ये उपस्थित होऊ शकतात? रिधी, खरं तर आजच्या सुनावणीमध्ये जर कायद्याचा विचार केला तर ज्या ठिकाणी 50%च्या आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेलेली आहे त्या निवडणुकांना स्थगिती दिली जाऊ शकते। या संदर्भामध्ये हजारो ओबीसी बांधवांचं जे सदस्यत्व रद्द होणार होतं 50%च्या वरती गेल्यानंतर, निवडून आल्यानंतरही ही बाब ज्यांच्या लक्षात आली ते विकास गवळी माझ्यासोबत आहेत, त्यांनीच ही याचिका दाखल केलेली आहे। त्यांच्याशी आपण संवाद साधूया। सर, खरं तर तुम्हाला एक प्रकारे विलन देखील ठरवलं जाते, कारण तुम्ही ही याचिका दाखल केल्यामुळे निवडणुकांना स्थगिती येते असं सांगितलं जातंय। दुसरीकडे तुमचीच 289 जे सदस्यत्व रद्द झाले होते त्याची जाणीव देखील तुम्हाला आहे। काय नक्की या सगळ्या सुनावणीबद्दल सांगा? आपण अतिशय चांगला प्रश्न केला सध्याच्या परिस्थितीमध्ये, कारण महाराष्ट्रामध्ये सध्या विलन ठरवणारी लोक फार त्यांचा सुळसुळाट झालेला आहे आणि ते ज्या पद्धतीनं माझी प्रतिमा समोर आणतायत, परंतु प्रत्यक्षात मी स्वतः ओबीसी आहे आणि मी स्वतः ओबीसी असल्यानंतर ओबीसीच्या विरोधामध्ये कृती कशी काय करेल? आज जरी या सगळ्या लोकांना वाटत असेल की ह्या याचिकेमुळं ओबीसीच्या ज्या काही निवडणुका आहेत किंवा ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत ह्या कुठेतरी त्याला अडचण निर्माण झाली, परंतु माझी भूमिका समजून घेतली पाहिजे। त्याचं कारण असं की या राज्यामध्ये 289 लोकांची ह्या अगोदर वाशिम, अकोला, धुळे, नंदुरबार आणि त्या अंतर्गत असलेल्या 36 पंचायत समित्यांमध्ये जवळपास 289 लोकांची पदं गेली होती आणि 50%च्या वरती गेले म्हणून 50%च्या वर नाही। त्या ठिकाणी परिस्थिती अशी होती की तुम्ही के कृष्णमूर्तीच्या डिसिजनचं किंवा विकास गवळी केसचं जो काही निकाल होता त्याची अंमलबजावणी केली नव्हती आणि ती अंमलबजावणी न झाल्यामुळं ओबीसीचं जे रिझर्वेशन दिलेलं आहे ते अवैध ठरवलं गेलं होतं आणि ते अवैध ठरवल्यामुळं त्या ओबीसीच्या प्रवर्गामधून निवडून आलेले सगळे सदस्य अवैध झाले आणि त्यांची पदं त्यावेळेस गेली होती। आज तीच परिस्थिती आहे। राज्य निवडणूक आयोगानं त्यांच्या अंगावर आलेला बॉल सगळ्या निवडून येणाऱ्या निष्पाप ओबीसी बांधवांच्या डोक्यावर टोलावून दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे आमचे ओबीसी बांधव अटकलेले आहेत। त्यांना आज त्या गोष्टीची जाणीव नाही, कारण त्यांच्यासाठी हा विषय नवीन आहे। मी त्याच्यामधून गेलेला आहे, मी त्या सगळ्या गोष्टी जवळून पाहिलेल्या आहेत, भोगलेल्या आहेत। त्याच्यामध्ये 289 लोकांचा जो रोष माझ्यावर आला होता, असाच रोष माझ्यावर पुन्हा येण्याची शक्यता नाकारता येत नव्हती। म्हणून ही मी याचिका केली की उद्या चालून हे सदस्य जातील। जवळपास 4200 लोक आज ओबीसीमध्ये निवडणूक लढवत आहेत आणि त्या लोकांची जर उद्या पदं गेली तर त्यांच्यासोबत त्यांच्या विरोधात जे काही लोक निवडून आले म्हणजे निवडणूक लढवलेले असतात या सगळ्या लोकांचा, चौपट लोकांचा खर्च सुद्धा वाया जाऊ शकतो आणि पुन्हा निवडणुकीला सामोरं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। हे होऊ नये म्हणून मी ही याचिका दाखल केलेली आहे। तेलंगणामध्ये देखील अशाच पद्धतीने 50%च्या वरती जेव्हा आरक्षण गेलं तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने तिथल्या निवडणुकांना निर्देश दिले होते। आपल्याला काय वाटतं राज्यामध्ये आज काय होईल? खरं तर हा जो मुद्दा सुरू झालेला आहे हा आजचा नाही आहे। के कृष्णमूर्ती केसमधला 2010 साली जो निकाल आला होता त्याच्यामध्ये सांगितलं होतं की तुम्ही ओबीसीला रिझर्वेशन देऊ शकता, परंतु ओबीसीला रिझर्वेशन देण्यापूर्वी तुम्ही ओबीसीचं बॅकलॉग त्या ठिकाणी सिद्ध केला पाहिजेत किंवा त्यांचं मागास जे काही परिस्थिती आहे ती त्या समोर आणली पाहिजेत आणि त्याच्यानंतर हे सगळं करण्यासाठी डेडिकेटेड कमिशन अपॉइंट केलं पाहिजे। डेडिकेटेड कमिशन अपॉइंट करून त्यांच्या माध्यमातून ओबीसीचा इम्पेरिकल डेटा जमा केला पाहिजेत आणि हा इम्पेरिकल डेटा जमा केल्याच्या नंतर ओबीसीचं जे एकूण राज्यातलं पर्सेंटेज असेल स्थानिक स्वराज्य संस्था निहाय त्याची मांडणी
करताना SC ST आणि OBC हे तिन्ही मिळून 50%च्या वर जाणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. हा काही आजचा मुद्दा नाही. हा विकास गवळी त्यावेळेला तर फार अतिशय कमी वयाचा होता, त्यावेळेस राजकारणात सुद्धा नव्हता. हा 2010 सालचा मुद्दा आहे. ही केस 2002 साली त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये 5 जजेसच्या घटनापीठासमोर गेली होती. 10 वर्षानंतर एकंदरीत शिवाजी ज्याप्रमाणे ते सांगतायत की कशा पद्धतीने महत्त्वाचे मुद्द्याच्या सुनावणी दरम्यान उपस्थित होऊ शकतात, प्रत्यक्ष सुनावणी झाली की मग पुढचे तपशील तुमच्याकडून घेऊ. सध्या धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी.